पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ। वाघा बॉर्डरचा गेट मात्र बंद, नागरिक ताटकळत रांगेत, तरीही पाकिस्ताननं गेट उघडलाच नाही। भारत पाकिस्तान सीमावर्ती भागात 144 कलम लागू, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत घरातून येण्यास बंदी, रात्री पोलीस, बीएसएफ आणि आर्मीकडून गस्त। भारत डिजिटल हल्ला करू शकतो, दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा, पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा इशारा। तर पख्तूनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवले। दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहील, कुणालाही सोडणार नाही, पहलगाममधील हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार, पहलगाममधील हल्ल्यावरून गृहमंत्री अमित शहांचा इशारा। भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद, 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करता येणार नाही, तर कराची आणि लाहोरचा एअर स्पेस 31 मे पर्यंत बंद करण्याचा पाकिस्तानचा निर्णय। पाकिस्तानी जहाजांना भारताच्या समुद्रात बंदी करण्यात येणार, पोस्ट सेवा देखील बंद करण्याचा भारताचा विचार, सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशात आज भारतीय हवाई दलाकडून महत्वाची चाचणी, गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवर राफेल, जग्वार आणि मिराज सारखी लढाऊ विमानं टेक ऑफ आणि लँडिंग ड्रिल करणार, आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेसवेची व्यवहार्यता तपासली जाणार। भारतासोबतच्या तणावात मध्यस्थीसाठी पाकिस्तानचं अमेरिकेला आवाहन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पशी पाकिस्तानी राजदूताची चर्चा, पाकिस्तान विरोधातील तणाव भारतानं कमी करावा अशी विनंती। दहशतवादाविरोधातील लढ्यात अमेरिका भारतासोबत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेसची चर्चा, भारताला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन। पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर आणण्यासाठी पाकिस्ताननं तपासात सहकार्य करण्याची गरज, अमेरिकेचं आवाहन, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफमध्ये चर्चा झाल्याची माहिती। पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा, घर में घुस के मत मारो, अब उनके घर में जाकर बैठो, पहलगाम हल्ल्यावरून एमआयएमचे असदुद्दीन ओवैसींची भूमिका। बॉर्डरवर फक्त फुलझड्या लावू नका, कडक ऍक्शन घ्या, लक्षात राहील असं उत्तर द्या, पहलगाम हल्ल्यावरून जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन। पंजाब बॉर्डरजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन मिळाल्याची माहिती, बीएसएफकडून पंजाब बॉर्डरवर सापडलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त, एक ड्रोन गुरदासपूर तर दुसरं ड्रोन अमृतसरमध्ये सापडलं। प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता, युद्धजन्य परिस्थिती मात्र युद्ध होणार नाही, तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचाही भाकिताद्वारे अंदाज। केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडणार, अक्षय तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर।